चंद्रपूर शहरात बऱ्याच कालावधीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। येथील नागरिकांना वाटले की आता विकास कामांना सुरुवात होऊन दिलासा मिळेल, अनेक समस्या मार्गी लागतील। परंतु या निवडणुकीपूर्वीच दोन प्रमुख पक्षांना लागले ग्रहण आणि आज पावे तो ते सुटण्याची चिन्हे दिसत नाही। काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षात दमदार लोकप्रतिनिधी असताना हे ग्रहण का लागावे, जिल्ह्यात आपली पकड असावी आणि त्या मार्गाने सत्ता मिळवावी हाच एकमेव उद्देश असायला हवा आणि असेलही कदाचित। परंतु सुरुवातीला वाटणाऱ्या आपसी कुरघोड्या ह्या पुढे जाऊन विकराळ रूप धारण करून या नगरसेवकांना निवडून देणाऱ्या जनतेच्या आशा आकांक्षांना पायदळी तुडवणार हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते। सत्ता पक्ष आणि विपक्षात संघर्ष होतोच, परंतु स्वपक्षात झालेला कालचा गोंधळ नक्की सुखावह नव्हता। शहरातील समस्या ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आवासून उभ्या आहेत आणि नगरसेवकांचे सोडा हो पण प्रशासन सुद्धा मूग घेऊन गप्प आहे। पावसाच्या आगमनाने येथील जनता सुखावली, मात्र नाल्यांचे घाणेरडे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असताना प्रशासन काय करते? ब्लिचिंग पावडरचा पत्ताच नाही। खात्रीलायक सूत्रांकडून कळले की महानगरपालिकेत ब्लिचिंग पावडरचा साठा आहे, परंतु तो कालबाह्य झालेला। ही एवढी प्रचंड खरेदी करताना कुठले निकष लावले गेले याचे उत्तर कोण देणार? या सर्व राजकारणात समाजकारण मात्र हरवलेलेच दिसून येत आहे आणि याचा कालावधी किती राहील हे जरा कमेंट करून कळवा।